अनाथापिंडिकाचा पुत्र काल. अनाथापिंडिकाचा पुत्र काल. बुद्धांनी धम्मपदात एक गाथा सांगितली. धम्मपद वजा 178. पथव्या एकरज्जेन सग्गस गमनेन वा सब्बलोकाधिपत्येन सोतापत्तीतलवर. एकट्याने पृथ्वीचा राजा होण्यापेक्षा स्वर्गात सुखाच्या साम्राज्यात जाण्यापेक्षा सर्व जगाचा अधिपती होण्यापेक्षा श्रेष्ठ आहे सोतापत्ती सैद्धांतिक जीवनपथाचे फळ. अनाथपिंडिक खूप दानी मनुष्य होता. त्याचे नाव अनाथपिंडक असण्याचे एक कारण म्हणजे तो अनाथांचा मोठा आधार होता. लोकांना मोकळ्या मनाने दान देत होता. अनाथपिंडिक म्हणजे दान देणारा, अनाथांना आधार देणारी अशी व्यक्ती. त्याला काल नावाचा मुलगा होता. काल हा शब्द सुद्धा खूप चांगला आहे. अनाथांना साथ करणारा व्यक्ती आणि काल म्हणजे वेळ किंवा मृत्यू. काळ आणि मृत्यू या दोघांनाही बुद्धांचे धम्मोपदेश ऐकण्याची इच्छा नसते, कारण दोघांनाही बुद्धांची भीती वाटते. अनाथपिंडिक बुद्धाचे उपदेश ऐकायचे, पण त्याचा पुत्र काल बुद्धांचे उपदेश ऐकायला कधीच जात नसे. अनाथपिंडिक हा भगवान बुद्धांचा अनन्य असा अनुयायी भक्त होता. त्याच्या आयुष्यात सर्व सुख त्याच्या अवतीभोवती लोटांगण घालत होती, परंतु एकच गोष्ट त्याला दुःख देत होती, ती म्हणजे त्याचा मुलगा काल. कालची प्रवृत्ती सामान्य श्रीमंत मुलांसारखी होती. थोड्याशा पैशासाठी तो कोणताही धोका पत्करण्यास तयार होता. अनाथपिंडिकाला सुद्धा वाटायचे की आपल्या मुलाने बुद्धांचे उपदेश ऐकण्यासाठी जावे, त्यांची सेवा करावी अशी त्यांची इच्छा होती. पण मुलाने वडिलांचे कधीच ऐकले नाही. वडिलांच्या सांगण्याकडे सतत दुर्लक्ष करायचा. अनाथपिंडिकाने असा विचार केला की जर माझा मुलगा अशाच प्रकारे वागला तर तो नरकात जाईल. माझा मुलगा माझ्या नजरेसमोर अविची नरकात गेला तर मला अत्यंत दुःख होईल. असा विचार करून अनाथपिंडिकाने आपली ही व्यथा बुद्धांकडे सांगितली. बुद्ध म्हणाले, अनाथपिंडिक, तू तुझ्या मुलाच्या प्रवृत्तीने दुःखी नाहीस. त्याच्या कमजोरीलाच तू त्याच्या परिवर्तनाचे माध्यम बनव. जर संपत्ती हे तुझ्या मुलाचे कमकुवतपणाचे माध्यम असेल तर त्याला संपत्तीनेच त्याचे परिवर्तन कर. भगवंतांची ही कल्पना अनाथपिंडिकाच्या लक्षात आली. घरी परत आल्यावर त्याने कालला आपल्याजवळ बोलाविले आणि म्हणाला, पुत्र काल, मी तुला रोज उपोसत दिनी 100 सुवर्ण मुद्रा देऊ इच्छितो. परंतु यासाठी तुला उपोसत शील ग्रहण करून शीलाचे पालन करून भगवान बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी जावे लागेल. पित्याच्या या बोलण्याने काल चिंतित झाला. बुद्धांचे प्रवचन ऐकण्याची त्याची इच्छा नव्हती, परंतु 100 सुवर्णमुद्राचा लोभ त्याच्या डोक्यावर बसला होता. काल या सुवर्णमुद्रांच्या लोभाला वश झाला. त्या सुवर्णमुद्रांच्या लोभाने तो बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी तयार झाला आणि बुद्धांचे प्रवचन ऐकण्यासाठी बुद्धांकडे गेला. लक्षात ठेवा की आपण जेव्हा पहिल्यांदा धर्माच्या संपर्कात येतो तेव्हा आपण काही ना काही लोभामध्ये धम्माकडे गेलेलो असतो. लोभ हा कोणत्याही प्रकारचा असेल की मला मनाची शांती मिळावी, अशांततेपासून मुक्त होऊया, थोडासा आत्मविश्वास वाढेल, जीवनात यश अशा मार्गाने मिळू शकेल की दुकान नीट चालत नाही तर ते ध्यान केल्याने नीट चालेल. कारण लोक असे म्हणतात की जर तुम्ही ध्यान केले तर तुम्हाला परमधन म्हणजे मोठी संपत्ती मिळते. जर तुम्ही आजारी असाल तर ध्यान करून बरे होऊ शकता. जर पती किंवा पत्नीमध्ये जमत नसेल
वारंवार झगडे होत असतील तर कोणी असा विचार करतो की कदाचित ध्यान केल्याने आपले झगडे मिटतील. अशा प्रकारच्या लोभातून माणसे बुद्धांकडे धम्माकडे वळू लागतात. अनाथपिंडिकाच्या पुत्राचे कालचे पण असेच झाले. त्याला सुवर्ण मुद्रांचा लोभ झाला आणि तो त्या लोभाने बुद्धांकडे जाण्यास तयार झाला. अशा प्रकारे अनाथपिंडिकाचा पुत्र काल हा 100 सुवर्णमुद्रांच्या लोभापायी उपोसतशील ग्रहण करून बुद्ध जेथे होते त्या जेथवन विहारात बुद्धांचे प्रवचन ज्या ठिकाणी असायचे तेथे जाऊ लागला आणि एका आरामदायी सुखद ठिकाणी जाऊन बसायचा व त्याच ठिकाणी झोपी जायचा. बुद्धांचे प्रवचन ऐकायला जायचा, परंतु लक्ष असायचा 100 सुवर्णमुद्रांकडे. काल तर सुवर्णमुद्रांकरिताच भगवंतांकडे जात होता, प्रवचन ऐकण्यासाठी नाही. बुद्धांची देसना ऐकत असतानाही तो मनात मुद्रा मोजत असे. असा विचार करत होता असेल की आपले वडील सुवर्णमुद्रा देणार नाहीत किंवा वडिलांनी आपली फसवणूक तर केली नसेल ना, मुद्रांच्या बहाण्याने मला प्रवचनाला पाठविले तर नाही ना, या विचारातच त्याचा सगळा वेळ गेला. भगवंतांच्या उपदेशाकडे त्याचा लक्षच नव्हता. त्यामुळे बुद्धांनी काय सांगितले हे त्याला कधी कळलेच नाही. प्रवचन संपल्यानंतर घरी आला आणि वडिलांकडे जाऊन 100 सुवर्ण मुद्रांची मागणी केल्यावर वडील म्हणाले, प्रथम भोजन करून घे, नंतर सुवर्णमुद्रा देतो. काल म्हणाला, 100 सुवर्णमुद्रा घेतल्याशिवाय मी भोजन करणार नाही, कारण मला कोणावर विश्वास नाही. अशा प्रकारे त्याने प्रथम सोन्याची नाणी वडिलांकडून घेतली आणि नंतरच अन्न खाल्ले. आता काल दररोज नियमित तथागतांचे प्रवचन ऐकायला जायचा आणि परत आल्यावर पित्याकडून 100 सुवर्ण मुद्रा मिळवायचा. अशा प्रकारे 1 महिना उलटला. एक दिवस अनाथपिंडिकाने त्याला सांगितले, पुत्रा, आता मी तुला 1000 सुवर्णमुद्रा देऊ इच्छितो. फक्त तुला भगवंतांची वाणी फक्त ऐकायचीच नाही तर ती नीट ऐकून स्मरणात लक्षात ठेवून घरी येऊन माझ्यासमोर ती जशी भगवंतांनी सांगितली तशीच पुन्हा मला सांगावी लागेल. कालने 1000 सुवर्णमुद्रांच्या लालचीने ही अटसुद्धा मान्य केली. आता काल बुद्धांच्या वचनांना काळजीपूर्वक ध्यान देऊन ऐकू लागला. जसजसे बुद्धांच्या वचनांना ध्यान देऊन ऐकू लागला तसतसे त्याच्या अंतर्चेतनात सुवर्णमुद्रांचे तेज कमी कमी होऊ लागले. त्या फिक्या पडू लागल्या, सुवर्णमुद्रांची आसक्ती कमी होऊ लागली. शेवटी तो दिवस सुद्धा आला ज्यावेळी तो संपूर्णपणे बुद्धत्वात डुबकी मारली, बुद्धांमध्ये समावला गेला. त्या संध्याकाळी प्रवचन संपल्यानंतर तो आपल्या घरी गेलाच नाही. घरची कुटुंबीय चिंतेत पडले. कालचे काय झाले असेल या भीतीने अनाथपिंडिक घाबरून बुद्धांजवळ आला. तेथे जाऊन पाहतो तर आपला पुत्र काल हा एका बाजूला डोळे मिटून ध्यानस्थ बसला होता. त्याचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, परंतु काल आपल्या आसनावरून थोडाही डळमळला नाही, विचलित झाला नाही. अनाथपिंडिकाने त्याला हलवून सोन्याच्या 1000 मुद्रांचे आमिष दाखवून घरी नेण्याचा प्रयत्न करताना म्हणाला, काल बाळ, 1000 सुवर्णमुद्रा तुझी प्रतीक्षा करीत आहेत. घरी चल आणि त्या सुवर्णमुद्रा तुला घे. काल म्हणाला, त्या सुवर्णमुद्रा आता आपणच सांभाळून ठेवा आणि या मला दिलेल्या सर्व सुवर्णमुद्रा सुद्धा तुम्ही परत घेऊन जा. अनाथपिंडिक खूपच आश्चर्यचकित झाला, कारण त्याने यापूर्वी बुद्धांना अनेक वेळा ऐकले होते. बुद्धांना मानत होता, दानसुद्धा देत होता, परंतु बुद्धांना त्याने जसे पुत्र कालने ऐकले होते त्याप्रकारे ऐकले नव्हते. बहुतेकदा असे घडते की तरुणात जे ऐकून ग्रहण करता येते ते म्हातारपणात ग्रहण करता येत नाही. कारण म्हातारपणी मन थकलेले असते किंवा आधीच त्यांचे मनाचे गोदाम पूर्ण भरलेले असते, त्यामुळे त्यात आणखी अधिक गोष्टी साठवू शकत नाही. कालच्या वडिलांनी खूप काही समजावून सांगितले, परंतु काल म्हणाला, पिताजी, जे आपण अपेक्षित होतात तेच झालेले आहे, त्यामुळे घरी येण्याचा आग्रह करू नका. त्यावर अनाथपिंडिक म्हणाला, मी फक्त याची आशा करीत होतो की
माझा पुत्र समजदार होईल, धार्मिक होईल, प्रतिष्ठित होईल, परंतु हे थोडे जास्त होत आहे. पुत्र तुझा इरादा काय आहे? त्यावर काल म्हणाला, आता कसला आला इरादा, आता आम्ही बुद्धांचे पुत्र झालो आहोत. तेव्हा बुद्ध नाथपिंडिकाला समजावताना म्हणाले, त्याला आता तू तिन्ही लोकांतील वैभव त्याच्या पायाजवळ आणून दिले तरी तो घरी परत जाणार नाही, कारण तो आता सोतापन्न झालेला आहे. हा ध्यानाच्या नदी प्रवाहात डुबकी घेऊन आला आहे. हा आता तुझा पुत्र राहिला नाही, तो आता माझा पुत्र झाला आहे. जो कोणी माझे ऐकतो तो माझा होतो. आता याला तुम्ही चक्रवर्ती राजाची संपत्ती दिली तरी तो गृहस्थी होणार नाही. तुम्ही त्याला देवलोकांचा सम्राट बनविले, इंद्र बनविले तरी सुद्धा तो घरी परत फिरणार नाही. तेव्हा अनाथपिंडिकाला हे स्पष्ट कळले की कोणत्याही सजीव सत्वाला आपल्या मूळस्त्रोतात जाऊन राहण्यापेक्षा काहीही श्रेष्ठ वाटत नाही. भवतु सब्ब मंगलम्. साधु 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 साधु.